दृष्ट्या दिसतंय, कारण आम्ही पण आता बूथचे जे सर्टिफिकेट्स गोळा केलेले आहेत, तर मी जवळपास 25-30 मतदारसंघांमध्ये फोनवर बोललो, तर त्यांचे प्राथमिक फीडबॅक आहे की महिलांची टक्केवारी वाढली. अपक्षांशी संपर्क साधला जात आहे असं करताय भाजपकडून, काही अपक्षांना सोबत घेतात? आम्ही अजून तरी कोणाशी संपर्क साधला नाही. अडानी को बचा रहे हैं, राहुल गांधी ने आरोप किया। राहुल गांधी रोज बोलते हैं, उसमें कौन सी बड़ी बात? हिंदी में बताइए, एग्जिट पोल जो आया। देखिए, एग्जिट पोल पर प्रवक्ता बोलते हैं, नेता बोलते नहीं है. लाडकी बहीण योजना जी आहे त्याच्यामुळे ही टक्केवारी वाढत आहे असं ते वाटतंय काही आपलं राजकीय अनुभवातून? ही शक्यता आहे की लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची टक्केवारी वाढली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कुठली चर्चा नाही. आता परवा रिझल्ट आल्यानंतर आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित बसू आणि चांगला निर्णय करू. पदाधिकाऱ्यांच्या भावना आहे भाजपचा मुख्यमंत्री व्हावा. झालं ते किती वेळा तेच ते विचाराल काय अजून? मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे, याला तुमच्या दृष्टीने कुठल्या गोष्टी कारणीभूत झाला पाहिजे? मला असं वाटतं की साधारण मतदानाची टक्केवारी ज्या प्रकारे वाढलेली आहे, हा एक थोडासा प्रो इन्कम्बन्सी फॅक्टर मला दिसतो की लोकांना सरकारच्या बद्दल थोडी आपुलकी वाटणं हा त्याचा अर्थ. चल.